विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पायांना होणार फंगल इन्फेक्शन म्हणजेच ऍथलेटिक फूट आणि आपल्या जनरल ग्रामीण भाषेमध्ये आपण चिखली असं म्हणत असतो. तर याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई समता हॉस्पिटल, लातूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर चिखली म्हणजेच ऍथलेटिक फूट हे जर आपण कॉमनली बघायला गेलं तर जे लोक जास्त काळ त्यांच्या पायामध्ये ओलावा राहतो, जास्त घाम येतो, म्हणजे स्पोर्ट्स पर्सन किंवा कामगार शेतकरी वर्ग असेल, या लोकांमध्ये जास्त प्रमाणात सापडत असतं. तर हे फंगल इन्फेक्शन नेमकं याची कारण काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि विविध पॅथी मधील यावर काय उपचार आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता आपण ऍथलेटिक फूट, मराठीमध्ये याला चिखली म्हटलं जातं, तर त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर ऍथलेटिक फूट हे स्पोर्ट पर्सन असतील किंवा शेतामध्ये काम करणारे लोक असतील किंवा मग ज्यांचा जास्त पाण्यासोबत मातीसोबत संपर्क येतोय त्या लोकांना जास्त होत असतो. काही स्त्रिया आहेत, गृहिणी आहे, गृहिणी धुणं भांड करत असतात, तर धुणे भांडे करत असताना त्यांच्या पायाला माती लागली, सतत पाण्यामध्ये राहिलं, तर त्यामुळे हा ऍथलेटिक फूट होत असतो. याला टेनिया पेडिस असं देखील म्हटलं जातं आणि एक जनरल लँग्वेज मध्ये याला चिखली असं संबोधलं जातं. तर याची मुख्य लक्षणं काय आहेत? तर ऍथलेटिक फूट ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या दरम्यान खाज येते, जळजळ होते, त्वचा कोरडी पडते, लालसर होते आणि ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी जखमा होऊन त्यामधनं काही रक्त येऊ शकतं. पायांमध्ये अल्सर, काही फोड तयार होऊ शकतात. त्यानंतर नख जे आहेत त्या एरियामधले पायाच्या बोटाचे जे नख आहेत ते ठिसूळ आणि खराब होऊ शकतात आणि याचा स्पर्श जर दुसऱ्या आपल्या इतर त्वचेला झाला किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या त्वचेला झाला तर त्याला सुद्धा हा संसर्ग होऊ शकतो. किंवा त्या एरियामध्ये काम करणारे जे लोक असतील, पाण्याच्या संपर्कात राहणारे ती लोक असतील, तर त्यांना ते होऊ शकतं. आता आपण बघूयात की याची मुख्य कारण काय. तर ही जी काही बुरशी आहे तर ते मायक्रोस्पोर्स असतात जमिनीमध्ये, मातीमध्ये, पाण्यामध्ये. तर त्याच्याशी संपर्क जर आला, जास्त काळ पाण्यामध्ये आपण काम केलं, जास्त काळ मातीमध्ये आपण आपला संपर्क येत असेल, तर त्यामधनं तो संसर्ग पसरत असतो. क्वचितच हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकतं काही प्रमाणामध्ये. सोरायसिस असेल तर सोरायसिसमध्ये सुद्धा हे होऊ शकतं, पसरू शकतो. ओलावा, अशुद्ध पाय, नखामध्ये झालेली घाण यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. सार्वजनिक ठिकाणं आहेत तेथे अनवाणी पायाने चालणं, आपले सॉक्स आहेत ते सॉक्स जास्त काळ ओले ठेवणं, वापरणं, किंवा मग स्पोर्ट्स पर्सन असतील त्यांना जास्त घाम येत असेल तर त्यांना हा धोका जास्त असतो. ऑफिसमध्ये, जिममध्ये, स्विमिंग पूलमध्ये जास्त काम करणारे जे काही व्यक्ती असतील त्यांना हे इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं. मधुमेहग्रस्त असलेले व्यक्ती असतील, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, जसं की एड्स झालेले असतील, ऑटोइम्युन डिसीजेस असलेले लोक असतील, तर त्यांना हा संसर्ग लवकर अटॅक करू शकतं. अति प्रमाणामध्ये घाम येत असेल ज्या व्यक्तींना, तर त्यांना सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं. तर हे इन्फेक्शन रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? तर ओले कपडे असतील, ओले सॉक्स असतील किंवा आपले पाय ओले राहत असतील तर ते ओले ठेवू नका, व्यवस्थित कोरडे करा. घरात परतताना आपले पाय स्वच्छ करत चला, व्यवस्थित कोरडे करत चला. सार्वजनिक ठिकाणी कुठूनही आपण जाऊन आलोय तर आपले पाय व्यवस्थित साबणाने धुवून व्यवस्थित कोरडे करा. टॉवेल, रुमाल, मोजे हे आपल्या स्वतःचेच वापरा, दुसऱ्याचे तुम्ही वापरू नका, त्यामधनं सुद्धा हा संसर्ग पसरू शकतो. आपल्या पायाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे पायांना झाकलेले शूज किंवा सँडल याचा वापर करा आपण, जेणेकरून हे इन्फेक्शन पसरणार नाही. तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत,
हे बेसिक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर आपण पाळले तर आपण या ॲथलेटिक फूड्स म्हणजेच चिखलीपासून आपलं संरक्षण करू शकू. आता येऊयात आपण याच्या उपचाराकडे. उपचारामध्ये सगळ्यात प्रथम आपण बघूयात ॲलोपॅथिक उपचार. ॲलोपॅथी उपचारामध्ये हे इन्फेक्शन बऱ्याच दिवसाचं असेल तर काही जणांमध्ये ते जे काही टिश्यू आहे, टिश्यू कल्चर किंवा मग बायोप्सी काढून ती पाठवली जाते तपासणीसाठी. त्यानंतर अँटी फंगल औषधं आहेत. एक 4 आठवडे तरी आपण याचा कोर्स व्यवस्थितरित्या पूर्ण केला पाहिजे. अँटीबॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अँटीबॅक्टेरियल मेडिकेशन आपण देत असतो. पायाची व्यवस्थित काळजी आपण घेतली पाहिजे. दररोज आपण पायाची स्वच्छता ह्या ट्रीटमेंट दरम्यान आपण घेतली पाहिजे. यामध्ये अनेक लोशन्स असतील, काही क्रीम्स असतील, ते सुद्धा आपण अँटीफंगल लोशन क्रीम्स आपण वापरू शकतो ॲलोपॅथिक ऑप्शनमध्ये. काही ओरली अँटीफंगल मेडिकेशन असतील तर ते घेऊ शकतो. अँटी इन्फ्लामेटरी काही गोळ्या असतील त्या आपण त्याचं सेवन करू शकतो. तर ही झाली ॲलोपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंट. आता येऊयात आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटकडे. होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये तुझा ऑसिडेंटॅलिस नावाचं औषध आहे. ते 30 पोटेन्सीमध्ये 4 ग्लोब्युल सकाळी, 4 ग्लोब्युल संध्याकाळी जिभेवर टाकून आपण ते घेऊ शकतो. सेपिया सुद्धा बेस्ट औषध आहे. तर हे सेफिया आपण 30 पोटेन्सीमध्ये सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो. सिलेशिया आहे, सिलेशिया सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर ग्रॅफायटिस आहे, ग्रॅफायटिस सुद्धा बेस्ट मानलं जातं. आर्सेनिक अल्बम आहे, बॅसिलिनम आहे आणि त्याचबरोबर नायट्रम मूळ हे एक औषध आहे. तर हे कॉमनली औषधं आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, होमिओपॅथिक डॉक्टर आहे त्यांच्या सल्ल्यानेच वापरू शकतो. आता येऊयात आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे. तर पहिलं आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कडुनिंबाचं आपण लेफ किंवा नीम तेल मिळतं. तर ते तेल ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. त्यानंतर मंजिष्ठा हे एक ब्लड प्युरिफायर आहे. आपलं ब्लड डिटॉक्सिफाय करण्यामध्ये त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. त्यामुळे मंजिष्ठा सिरप किंवा मंजिष्ठा ज्या काही औषधी आहेत त्याचं आपण सेवन करू शकतो. त्यानंतर लसूण किंवा लसणाचं तेल आहे ते आपण वापरू शकतो ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी. त्यानंतर खोबऱ्याचं तेल आपण वापरू शकतो. तर ह्या काही गोष्टी आहेत की त्या आपण ह्या फंगल इन्फेक्शनसाठी वापरू शकतो आयुर्वेदामध्ये. आणि पंचकर्म ट्रीटमेंट बेस्ट मानली जाते ह्या फूट इन्फेक्शन, ॲथलेटिक फूट इन्फेक्शन कमी करण्यासाठी. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिजित क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.